नवनाथ हांगे काका आहे, काका आले उस्मानाबाद मधनं. ठीक आहे. यांचं म्युकोरमॅकोसिस मध्ये जबडा काढला होता पूर्ण वरचा. खूप लोक प्रश्न विचारतात, माझ्या याच्यात हाड कमी आहे, माझा इम्प्लांट होईल का? तुम्ही हेच सांगतो की हाड नसलं, म्हणजे जसं यांच्या काकांचा जबडा काढला होता, पुन्हा जबडा काढला होता ना काका सर्जरीमध्ये, काढला होता ना जबडा पूर्ण. तर म्युकोरमॅकोसिस ब्लॅक फंगस मध्ये इकडे जबडा काढला होता काकांचा. तशा केसेस मध्ये सुद्धा आम्ही दात दिलेत काकांना, पूर्ण दात फायनल दात फिक्स केले. हे बघा सिरामिकचे दात आहेत, व्हिडिओ वगैरे आहे नंतर याचे म्युकोरमॅकोसिस पेशंटचे. तर यांना सुद्धा आम्ही दात दिले, एकदम गॅरंटी मध्ये दात दिले. तर तुमची हाड कमी असली तर दूरची गोष्ट, ज्यांना हाडच नाही आहे तशा पेशंट मध्ये सुद्धा इम्प्लांट टाकून आपण हे दिले. यांना झायगोमा म्हणून इम्प्लांट म्हणतात, ते कॉम्प्लेक्स इम्प्लांट असतात, ते करून हाड दिले, ते करून त्यांना इम्प्लांट दिले. तर कोणाला पण असं वाटत असेल की आपली हाड कमी आहे, माझ्या याच्यावर खूप सारे केसेस आहेत ज्यांची हाड कमी आहे, 4-4, 5-5 डॉक्टरकडे रिजेक्ट केलेले आहेत. काकांना पुण्यातल्या 3 ते 4 मोठ्या डॉक्टरने नाही सांगितलं की इम्प्लांट नाही होणार, तर त्यांचं गॅरंटीमध्ये करून दिलं इम्प्लांट, की तुम्हाला गॅरंटी देतो तुमचे इम्प्लांट चांगले होतील. आज काका पूर्ण इम्प्लांट करून त्यांचे दात लावून जातात. पुण्यामध्ये 4 ते 5 डॉक्टरकडे काका गेले होते, त्यांनी मना केलं होतं की नाही करू शकत. तिकडे एका डॉक्टरांनी त्यांना रेफरन्स दिला माझा की तुम्ही मुंबईला या डॉक्टरांकडे होईल. ते माझ्याकडे आले, काकांचा दात लावला. काकांचं असं होतं की सगळं केलं, शेवटी मला दातासोबत राहायचंय. काकी सांगत होता की बिना दाताचं काय करणार, त्यांचेच पैसे खर्च करतो त्यांच्यावर. काकांनी दात लावून घेतलं. तर हे पण असतं की इकॉनॉमी मेन, इम्प्लांट महाग असतात. खूप लोकांना असं वाटतं की इम्प्लांट महाग आहे, काय करणार खर्च करून, असं नसतं. तुमचा खर्च तुम्हाला स्वतःवरतीच करायचा असतो. ठीक आहे. खाणं व्यवस्थित खायचं तुम्हाला असतं. काकांचं पहिले डेंचर ढिलं होतं, तर काकांना ही सवय लागली, तर ढिलं डेंचरने मी पडत राहायचं. तर काका खालच्या दाताने त्याला दावायचे. तर काकांचं इनव्हॉलेंटरली, म्हणजे आता काकांना समजत नाही, काकांना किती म्हटलं नका करू तरी काकांचा खालचा जबडा चालू दाबतात. असं असताना सुद्धा काकांचे 4 झायगोमा इम्प्लांट टाकले आम्ही, आणि काकांचे एकदम ट्रीटमेंट सक्सेसफुल झाले. 4चे 4 इम्प्लांट एकदम व्यवस्थित कळत बसले. आणि इम्प्लांटची खासियत अशी असते की इम्प्लांट एकदा हाडाला बसल्यानंतर कधीच फेल होत नाही. इम्प्लांट एकदा हाडाला बसला, 100% बसला, नंतर ते फेल व्हायचे चान्सेस फार कमी असतात. तर काकांचं आता पूर्ण जीवनभर काकांना व्यवस्थित खाता येईल, व्यवस्थित हे करता येईल. ठीक आहे. बाकी बरोबर आहे. काकांना थोडं कमी ऐकलं होतं, त्याच्यामुळे काकांना जास्त बोलायला न जातं. आम्ही जो प्रश्न विचारतो तोच काकांना समजत नाही. ठीक आहे, चालेल का?